आम्हाला जी तुळशीची सुंदर अशी संकल्पना चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला सुंदर असं तुळशीचं रोपटं दिलेलं आहे. मनापासून आभार या सगळ्या देणगीदारांचे देखील. अशोक पांडुरंग पाटील त्याच्या आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली त्यांनी, त्यांचे मनापासून आभार. करूया आपण फ्रेश मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये विशाल पाटील. थैंक यू सो मच राहुल जी भोईर सर. पुढचा सामना आपण सध्याच्या घडीला जो मैदानाच्या मध्ये पाहतोय, पहिलाच बॉल आडव्या बॅटने पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. येतो आफ्टरनून सेशन. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा सुरेई प्रीमियर लीग 2023 सीझन 5. सर्वांचं हार्दिक स्वागत. बॉल हवेमध्ये फिल्डर उपस्थित, मिस्टेक होणार नाही, सफलता मिळेल. षटकार आला त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. सफलता दरम्यान मिळाली. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मिस टायमिंग, विकेट मिळू शकते. स्वतः गोलंदाज पोहोचले होते आणि त्यांच्या सोबत दोन आणखीन खेळाडू देखील पोहोचले होते, तरी सुद्धा कॅच ड्रॉप. आणि आमच्या जवळ जी माहिती येत आहे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग साइड एक अतिरिक्त रन दरम्यान मिळेल, एक्स्ट्रा रन. नव्वडक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 8 वरती. एकाच संघामध्ये आपल्याला बाप आणि बेटा दोन्ही पाहायला मिळतात, असे मोहित पाटील आणि गोवर पाटील. क्या बात आहे. क्रिकेटच्या खेळाचं हेच तर खऱ्या अर्थाने सौंदर्य आहे. भाऊ भाऊ, कधी पिताश्री आणि मुलगा एकाच संघामध्ये. वरचा 10 गडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा बोलबाला. आणखीन एक फलंदाजाला माघार घ्यावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम जर्मन एंटरप्राइजेसला. फलंदाज बाद.
बघा जो नियम आहे, जर तुमच्याकडे 40+ खेळाडू असेल तर तुम्ही पाठवू शकता, नसेल तर पहिलं षटक समाप्त. दुसरं षटक मोहित पाटील तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात क्रमांक 4 वरती. विशाल आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळत आहेत लालचंद. मोहित पाटील हा देखील एक चांगला गोलंदाज. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो तयार झाला. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून. आणि ही जी चांगली सुरुवात दरम्यान इथं मिळाली ना, त्या चांगल्या सुरुवातीच्या जोरावरती कुठे ना कुठे मोहितला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोहितचा पहिलाच बॉल हवेमध्ये, लॉंग ऑन द फील्ड डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाही. तिसरा धक्का या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय टीम बबन स्मूथ 11. तिसरा धक्का. मध्ये हे होते फार चांगला खेळ त्या सीझन मध्ये त्यांनी केला होता. बट त्यानंतर लास्ट सीझन तर निशांत पाटील जास्त खेळताना दिसलेच नाही आणि जेव्हाही खेळले तितका चांगला परफॉर्मन्स देखील त्यांचा राहिला नाही आहे. काहीशे त्यांच्या पर्सनल रिझन त्याच्या मागे होते, हरकत नाही आहे. यावर्षी या नवीन सीझनमध्ये ते चांगला खेळ करतील ही अपेक्षा नक्कीच आम्ही करू. मैदानाच्या आतमध्ये निशांत पाटील क्रमांक 5 वरती. हा देखील एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे, क्षमता भरपूर आहे. क्षमतेनुसार खेळ देखील त्याला आता दाखवावा लागेल. मोहितचा हा बॉल दरम्यान टेस्ट मॅच लाईन आपण म्हणू शकतो, कारण गुडलर स्पॉटवरती बॉल टाकला, त्यानंतर राईज होणारी ही डिलिव्हरी, थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल दरम्यान इथं टाकला जातोय मोहित पाटीलच्या माध्यमातून. बघा एकंदरीत विचार केला तर निशांत पाटील एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला बॅटर आहे. बट त्याच्या समोर जो गोलंदाज आहे, युवा जरी असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये टॅलेंट आणि गुणवत्ता भरपूर आहे आणि तो गुणवत्तेचा खेळ मोहित पाटील या षटकामध्ये करतोय. फुल लेन टाकलाय, बॉल हवेमध्ये आहे, महत्वपूर्ण विकेट मिळू शकते. फिल्डर पोहोचलेत आणि मिस्टेक होणार नाहीये. जॉनवान इंटरप्राइजेस सध्याच्या घडीला मोठ्या अडचणीमध्ये, कारण चौथा आणि आणखी एक मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये टीम जॉनवान इंटरप्राइजेसला. फलंदाज बाद. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. बट जर आपण विचार केला तर ते म्हटलं जातं ना निशांतजी की कागदावरती तुमचा संघ किती स्ट्रॉंग असला त्याने जास्त फरक नाही पडत. मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील त्याच प्रकारे करावा लागतो आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ सध्याच्या घडीला चांगला आपल्याला पाहायला मिळतोय बबन स्मृती 11चा. स्पेशली कौतुक करावं लागेल बबन स्मृती 11चं, कारण बघा सर्व युवा खेळाडू जास्त प्रमाणामध्ये आहेत, नवीन चेहरे भरपूर सारे पाहायला मिळतात या संघामध्ये. बट तरीसुद्धा खेळण्याची जिद्द, टीम स्पिरिट आणि युनिटीची ताकद ते मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. मोनी शुभसे मैदानाच्या आतमध्ये आहे.
बट अजून देखील जर आपण विचार केला तर परिस्थिती खराब आहे आणि परिस्थिती आणखीन खराब होईल, कारण 5वा धक्का आणखीन एक झटका इथनं बसतोय. टीम जय हनुमान एंटरप्राइजेसला मोनिश वाजेला देखील जावं लागेल वापस. तेजस दादा पाटील जे उद्योगपती आहेत सुरईचे, त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज, विशाल अर्थातच मॅक यांच्यासाठी कॅश प्राइज जर 6 हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 दिले जातील. बघा बॅटिंग क्रम फार चांगला होता. यानंतर होणारा जो सामना आहे आम्ही टॉससाठी आमंत्रित करतो. त्रिवेणी एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि टीम सँडीची गँग चे कॅप्टन आपण टॉससाठी तयार राहायचं आहे, कारण पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करू. यस, या स्पर्धेमधलं पहिलं विकेट मेडन टाकलं जाईल का, कारण 5 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये. बॉल हवेमध्ये, कॅच देखील पकडली आहे. व्हॉट ओव्हर, बिकॉज 4 विकेट, एकही धाव या षटकामध्ये खर्च केली नाही मोहित पाटीलने. मी उल्लेख केला होता, युवा जरी असला तरी सुद्धा टॅलेंट, गुणवत्ता भरपूर आहे आणि त्या गुणवत्तेच्या जोरावरती अप्रतिम खेळ, आउटस्टँडिंग बॉलिंग बाय मोहित पाटील, कारण या षटकामध्ये 4 विकेट, एकही धाव खर्च केली नाहीये. आणखीन एक धक्का टीम जय हनुमान एंटरप्राइजेसला. कामतघर गावाची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची जत्रा. आपण म्हणू शकतो एक षटक, एकही धाव न खर्च करता 4 विकेट. तिसरं षटक अक्षय पाटील. अक्षयचा पहिलाच बॉल, विकेट मिळेल का अक्षयला? स्वतः अक्षय पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली गेली आणि आता विशालला देखील जावं लागेल वापस. 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान एंटरप्राइजेसला. सध्याच्या घडीला हा जो बोलबाला, हा दबदबा मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. बबन स्मृती 11च्या गोलंदाजांचा. अक्षय पाटीलला देखील ही सफलता मिळाली. सातवा धक्का. पुढचा जो सामना आहे टीम त्रिवेणी एंटरप्राइजेस आपण तयार राहायचं आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सँडीची गँग, अर्थातच रोशनजी वजे आणि संदेशदादा वजे सर्वांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे, कारण फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल आपण टॉस करू. फार चांगली मॅनेजमेंट गेल्या 5 वर्षांपासून आपण पाहतोय आणि स्पेशली शिस्त पद्धतीचं क्रिकेट आणि चांगल्या दर्जाचं आयोजन या गोष्टींसाठी सुरई गावाला जाणलं जातं. स्पेशली जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई, त्यानंतर ग्रामस्थ मंडळ सुरईचा आम्ही उल्लेख आवर्जून करू, कारण गेल्या 5 वर्षांपासून या स्पर्धेचं दमदार आयोजन प्रत्येकी वर्षी केले जातं. प्रत्येकी वर्षी प्रत्येकी गोष्टीकडे अगदी बारीकाईने नजर दिली जाते. ट्रॉफीज असो, त्यानंतर टीम्सची ड्रेसिंग असो, प्रत्येकी गोष्टीची काळजी प्रत्येकी वर्षी इथनं घेतली जाते मॅनेजमेंटच्या माध्यमातून. आणि ही गोष्ट असायला हवी, कारण जेव्हा स्पेशली आपण आपल्या गावची लीग स्पर्धा ठेवत असतो तेव्हा प्रत्येकी गोष्टी चांगल्या पद्धतीने घडणं गरजेचं असतं आणि ते यावर्षी देखील आपल्याला SPL 2023 पाहायला मिळत आहे. बघा अक्षय पाटील देखील कुठेच कमी पडत नाही आहेत. जर आपण विचार केला तर
एक युवा उद्योजक देखील आहेत, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सुरेश सारंगचे देखील आहेत. रिस्पॉन्सिबिलिटीज भरपूर आहेत, तरीसुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघा खेळण्याची जिद्द त्यांची देखील फार चांगली आणि चांगला खेळ ते देखील दाखवतात. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, क्या बात आहे. कोणी असं देखील म्हणू शकत नाही की फार काळानंतर हा खेळाडू कमबॅक करतोय. काय गोलंदाजी या षटकामध्ये अक्षय पाटील करतात, कारण बघा 5 चेंडू टाकले गेले. आता सेकंड मेडन ओव्हर पाहायला मिळेल का, हा देखील प्रश्न, कारण या षटकामध्ये देखील एक विकेट, एकही धाव गरज झाली नाही. शेवटचा बॉल या षटकामधला. पूल केला, फिल्डर दरम्यान पोहोचतात. सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी देखील परतले, 2 धावा कंप्लीट होतील. आणि अशा प्रकारे दरम्यान 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांमध्ये 10 धावा इथनं बनवल्या गेल्या, विकेट्स गेल्या आतापर्यंत तब्बल 7. आतापर्यंत जर आपण सर्व मॅचेस बघितल्या ना, कंपेअर जर आपण केलं तर बाकीच्या 4 मॅचेस झाल्या ना, त्यामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग चांगली झाली होती. बट या 5व्या मॅचमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं गेलं गोलंदाजांच्या माध्यमातून. फक्त 10 धावा धावफलकावरती. आणि असंही नाही आहे की बॅटिंग क्रम कमजोर होता, बॅटिंग क्रम फार चांगला होता. कारण बघा ज्या संघामध्ये जर आपण विचार केला, मिडल ऑर्डरमध्ये विशाल, निशान पाटील, मोनिश वजेसारखे बॅटर एकाच टीममध्ये, तरीसुद्धा 3 षटकांमध्ये फक्त 10 धावा, 7 विकेट देखील गेले. महत्त्वाचं कारण काय राहिलं की कुठे ना कुठे एक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबणं, टिकणं गरजेचं होतं. कधी कधी जास्त घाई देखील ना मागात पडते, आणि तेच घडलं. जो फलंदाज आला त्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले, आणि त्या प्रयत्नामध्ये प्रत्येकी फलंदाज अपयशी ठरला, आणि त्यामागे 7 विकेट गेले. लॉफ्ट केलाय, ताकद भरपूर आहे या स्ट्रोकमध्ये, आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका या अंतिम षटकामध्ये येतोय. फलंदाज सुजितच्या बाटमधनं हा षटकार. थँक्यू. बघा या अगोदर ज्या 4 मॅचेस झाल्या आपण बघितलं, ज्या संघाने टॉस जिंकला त्या संघाने मॅच जिंकली. आणि या मॅचमध्ये देखील बघा टॉस जिंकला होता बबन स्मृती इलेव्हनने, आणि खेळ देखील त्यांचाच चांगला राहिला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईड रिजनवरती कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदायचं होतं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथनं येतोय. या अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपण सध्याच्या घडीला आलेश वझेला पाहतोय. धावफळक जाऊन पोहोचला सध्याच्या घडीला 16 वरती. आणखीन एक वर शॉट हा देखील पाठवलाय. गाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, सिक्सर. सिक्सर डॉट बॉल, सिक्सर डॉट बॉल. आणि अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. जर या सिक्वेन्सने गेलो तर या बॉलवरती मोठा फटका यायला पाहिजे. काय घडेल? पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुल करायचा होता. बॉल दरम्यान आउटफील्डमध्ये जातोय. लॉंग ऑनला फिल्डर. एक सिंगल इथनं घेतली गेली. दुसरीसाठी देखील परतलेत आणि 2 धाबा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आता ही लढाई अंतिम षटकापर्यंत लढली गेली. 24 पर्यंत आता पोहोचलेत. शेवटचा बॉल असेल. षटकार आला तर 30, चौकार आला तर 28, सिंगल डबल मे बी आपण म्हणू शकतो की 25, 26 किती बनतील. शेवटचा बॉल. लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली घडलं काय ते देखील चेक केलं जाईल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त रन निर्माण इथनं मिळेल. धावफळक आता 25 वरती. शेवटचा बॉल चौकार किंवा षटकार आला तर अगदी 30 धावांच्या जवळ पोहोचू शकतात. एक फायटिंग टोटल असू शकतं. फुलर लेंथ होता.
सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका लॉंग ऑफला फिल्डर वेगाने पोहोचला. सिंगल इथनं घेतली गेली. थ्रो देखील खराब आला. 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बनवला गेला 27 आणि 28 धावांचा एक छोटा टोटल सेट केला गेला टीम जय हनुमान इंटरप्राइजेसच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम बबन स्मृती 11. टॉस करूया आपण आणि जो टॉस केला जाईल अर्थातच त्रिवेणी इंटरप्राइजेस विपक्ष सँडीची गँग असा हा सामना आहे. चला आपण टॉस करूया. व्यासपीठावरनं आमचे आदरणीय राजूदादा पाटील साहेब उपस्थित आहेत. साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभहस्ते इथे टॉस केला जाईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करतो. ते देखील सज्जच आहेत. टॉस दरम्यान इथं केला जाईल. त्रिवेणी इंटरप्राइजेस विपक्ष हा सामना आपल्याला सँडीची गँग असा हा पाहायला मिळेल आणि स्पेशली दोन्ही संघांचं जर सांगायचं झालं तर दोन्ही संघ पहिला सामना गमावलेत. सो इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळेल. साहेबांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल ते देखील सांगा. कॉल असेल संदीप पाटील यांचा कॉल असेल. हेडर्सची मागणी आहे आणि दरम्यान हेडर्स आला. टॉस संदीप पाटील आणि सँडीची गँग संघाने जिंकला. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप पाटील जोडले गेलेत. सर्वप्रथम हा प्रश्न नक्कीच विचारेन, पहिल्या मॅचमध्ये काय अशा मिस्टेक झाल्या ज्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल? आमची बॅटिंगमध्ये आम्ही कमी जरा बॅटिंग झाली, ती सुधारण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि शेवटचा प्रश्न आज असेल, टीममध्ये काही चेंजेस असतील की सेम टीम सोबत खेळणार आहेत? सेम टीम सोबत खेळू. सो बेस्ट ऑफ लक संदीप पाटील सँडीची गँग. टॉस इथनं गमावला, तुमचा देखील पहिला सामना तुम्ही देखील गमावला. सो त्या अनुषंगाने बघा आता फलंदाजी करावी लागणार आहे. 4 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि स्पेशली टीममध्ये काही चेंजेस असतील का? चेंजन करणार त्याचं बॉलिंग नाही काय नाही तेच राहणार. बेस्ट ऑफ लक टीम त्रिवेणी एंटरप्राइजेस. टॉस कम्प्लीट, टॉस जिंकला टीम सँडीची गँगने आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला. धन्यवाद. मागच्या दिशेने जाऊया. 28 धावांचं लक्ष. कशा प्रकारे आता 28 इथनं चेज होतील, डिफेंड होतील हा प्रश्न. कारण बघा फलंदाजी फार खराब राहिली पहिल्या इनिंगमध्ये, पण आता त्याची भरपाई करण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये जास्त एफर्ट लावावे लागतील. अर्थातच टीम जय हनुमान इंटरप्राइजेसला. सो लेट्स प्ले, गेम इज ऑन. 28 चेस सलामीला दरम्यान गोबर पाटील आणि त्यांच्या समेत ज्ञानेश्वर पाटील. गोबर पाटील 40+ नो डाऊट एक लेजंड प्लेअर आहे आणि भरपूर वर्षांचा ठाणगा अनुभव आणि बॅटिंग स्पेशलिस्ट आहेत. आणि SPLमध्ये प्रत्येकी वर्षी गोबर पाटील यांची चांगली बॅटिंग आपण बघितली आहे. पहिलाच बॉल फुल्लर लेन ड्राईव्ह केला, मिड ऑफला बीट केला, आउटफील्ड फास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी उल्लेख केला होता गोबर पाटील बॅटिंग सेन्सेशन आहेत आणि सुरुवात देखील त्याच अंदाजाने चौकार.
तास बाद मध्ये खेळामध्ये आपल्याला करावं लागतं. प्रयत्न एफर्ट्स टाकणं हे आपल्या हातामध्ये आहे, ते आपण करायला पाहिजे. योग्य फळ आपल्याला नक्कीच मिळेल जर आपले प्रयत्न चांगले असतील. आणि इथनं जो चांगले प्रयत्न करेल ना तो इथनं जिंकेल, त्यामध्ये काहीही शंका नाही आहे. आडव्या बाटने खेळायचं होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही आहे, डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. कारण बघा अगदी खेळाचा भाग हाच आहे, पराभव किंवा विजय तुमच्या नशिबामध्ये येणार आहे, पण कोणत्या पद्धतीने येईल ते देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही लढले किती त्या गोष्टीला देखील महत्त्व आहे. 28 धावा डिफेंड करत असताना अजून देखील म्हणेन की मॅच बनवली जाऊ शकते, मॅचमध्ये कमबॅक केला जाऊ शकतो, पण त्यासाठी आता गोलंदाजीमध्ये आणि फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतील. स्लॉक केला, खाली क्षेत्र गॅप भेटला, फिल्डरसाठी चेज, वेगाने पोहोचलेत खेळाडू, फिल्डिंग देखील चांगली. आणि तोपर्यंत दरम्यान इथं किती धावा कंप्लीट केल्या गेल्या ते देखील अगदी पाहावं लागेल. आणि रन्स इथनं कंप्लीट झाला या बॉलवरती. तब्बल 2 धावफलक पुढे जातो 2 धावेंच्या मदतीने 7 वरती, 7 धावा धावफलकावरती. आणि अजून देखील जर आपण विचार केला तर काही चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकामध्ये बाकी आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टींचा उल्लेख अगदी आम्ही सकाळच्या सत्रापासून करत आहोत. राहुलजी भोईर सरांचा तुम्ही आवाज ऐकला. मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते आणि सुरई गावचा लाडका आवाज ज्यांना म्हणून आम्ही नेहमी संबोधतो. पुढचा बॉल फुल टॉस टाकला, फिल्डर अगदी या फटक्यासाठी एक ठेवला गेला होता डीप मिड विकेटला. सिंगल इथनं घेतली गेली, दुसरीसाठी परतलेत बट अगदी शेवटच्या मोमेंटला नकारलं गेलं. एकच धाव असेल आणि पहिल्या षटकाची देखील आय थिंक समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या रन्स तब्बल 8 शिल्लक असतील. बॉल या मॅचमध्ये 18 आणि अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील रन्स 20 धावा अजून देखील बनवायचे आहेत. अजून देखील मी म्हणेन सामना भरपूर बाकी आहे. येणारी 3 षटकं निर्णायक असतील. बट कोणता गोलंदाज कोणत्या क्षणावरती कशा प्रकारे गोलंदाजी करेल त्या गोष्टीकडे देखील आता लक्ष द्यावं लागेल. चला टीम जय हनुमान एंटरप्राइजेस विनंती असेल जास्त वेळ मित्रांनो खर्च नका करू, फिल्डिंग लावून घ्या. आज शनिवार देखील आहे, बजरंगबलींचा वार आहे, आशीर्वाद देखील घेऊन ते आलेत. बट बजरंगबलींना संकट मोचन देखील म्हटलं जायचं. आज जय हनुमान एंटरप्राइजेससाठी संकट मोचक आता कोण बनेल? निशांत पाटील या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतं गोलंदाजी करण्यासाठी. संकट मोचकाचं कार्य आता एखाद्या गोलंदाजाला इथनं करावं लागेल. एक मॅजिकल स्पेल टाकावा लागेल जो टाकला होता मोहित पाटीलने. टीम
बबन स्मृती 11 साठी 1 षटक 4 विकेट, कोणत्याही प्रकारे धाव त्याने खर्च नव्हती केली. आणि मी उल्लेख देखील केला होता की या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट षटक टाकला गेला मोहित पाटीलच्या माध्यमातून. त्यानंतर अक्षय पाटील यांचं देखील 1 षटक आपण विसरू शकत नाही, ज्याच्यामध्ये फक्त 2च धावा आल्या त्या. जर अंतिम षटकामध्ये 2 षटकार नसते आले ना तर कुठे ना कुठे 27 देखील बनल्या नसत्या. बघा निशांत पाटील फार वेळ मित्रांनो खर्च होतोय. अजून देखील मॅचेस भरपूर साऱ्या बाकी आहेत. यानंतर देखील 4 मॅचेस आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवायच्याच आहेत. सो प्लीज फास्ट केला. निशांत पाटील जर विचार केला तर जवळजवळ 2 वर्षांनंतर हा कमबॅक. निशांतचा पहिलाच बॉल आडव्या वाटणे डीप मिड विकेटला पाठवला. फिल्डर उपस्थित, फिल्डिंग देखील चांगली. 2 धावांना पूर्ण केल्या जातील. 3ऱ्या धावेसाठी देखील परतले. 3रीच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. म्हणजे आता समीकरण या मॅचमध्ये उरलं 17 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. फलंदाज बाद. सतरा चेंडू 18 धावेंची आवश्यकता. आणि बबन स्मृती 11चे संघ मालक, संघ नायक ज्यांना आपण म्हणू शकतो, अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोलंदाजी फार चांगली केली, त्यामध्ये काही शंका नाही. बट आता ॲज अ बॅटर देखील कंट्रीब्यूट करायचं आहे, कारण 17 चेंडू अजून देखील 18 धावेंची आवश्यकता. अजून देखील बघा सामना पूर्णपणे संपला नाही आहे, अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. पॉझिटिव्ह माइंडसेटने, पॉझिटिव्ह अप्रोचने जर विचार केला तर 18 अजून देखील बाकी आहेत. 18 धावेंवरती देखील लढाई लढली जाऊ शकते. 17 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. बघा सामना कितीही क्लोज असू द्या, क्रुशियल असू द्या, टीम आपण वेलेवरती लक्ष ठेवायचं आहे. कारण बघा एक एक मॅचला जर इतका वेळ खर्च झाला तर त्यानंतर शेड्यूल कव्हर करणं कठीण आहे. चला निशांत पाटील, अंपायर्सने देखील वॉर्निंग दिलेली आहे. 17 मध्ये 18. अक्षय साठी बॉल लॉफ्ट केलाय, पॉवरफुल स्ट्रोक पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय इन, बॉल आउट, सिक्सर. तो देखील एकतर्फी जिंकला, 10 विकेट्स जिंकला. त्याचा घमंड मला वाटतं पुढच्या वर्षापर्यंत असेल. बट मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील चांगली खेळली आपल्या संघासाठी करतो. धावफलक या 1 धावेच्या मदतीने आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 वरती. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 11 धावेंची आवश्यकता. बघा गावची लीग जरी असली तरी सुद्धा प्रत्येकी संघ एकच ध्येय, एकच गोल, एकच टार्गेट घेऊनच उतरतो की चॅम्पियन बनायचं आहे. हा मान, हा सन्मान आपल्याला पटकवायचा आहे. यास अशा अपेक्षा, स्वप्न घेऊन प्रत्येकी संघ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी वर्षी उतरतो. 5 वर्षांची ही कहाणी आहे. आता या 5व्या वर्षामध्ये नवीन चॅम्पियन मिळेल की कोणता संघ आपल्याला पुन्हा एकदा चॅम्पियन बनताना दिसेल, हा प्रश्न आहे. निशांतचा हा बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट पाकफुटला जाऊन खेळायचं होतं. फलंदाजाला डॉट बॉल दरम्यान इथनं टाकला गेला निशांतच्या माध्यमातून. बट मी म्हणेन विकेट जर नाही आले ना तर 28 डिफेंड होणार नाही आहेत. कारण बघा अक्षयच्या बॅटमधनं देखील एक चांगला फटका आपण बघितला. चांगली बॅटिंग ते देखील करतात. स्टेप आउट झाले होते, अपील देखील इथनं केली गेली. अंपायर्सने नकारलं. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन दरम्यान इथनं कंप्लीट केली जाईल. धावफलक या सिंगल रनच्या मदतीने आता जाऊन पोहोचतो 18 वरती. म्हणजे 10 धावेंची आवश्यकता. अजून देखील या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा सामना खऱ्या अर्थाने मॅजिकल स्पेल मोहित पाटीलचा,
त्याच्यासाठी तर नक्कीच आठवण ठेवला जाईल. बट त्याच पलीकडे अक्षय पाटील चं देखील कंट्रीब्युशन आपण विसरू शकत नाही आहे, कारण त्यात नंतर एक षटक, एक आपण जर विचार केला, एक विकेट आणि फक्त 2 धावा अक्षय पाटील यांनी खर्च केला आणि फलंदाजी देखील सध्याच्या घडीला फार चांगली अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये करतात. 2 धावा इथनं देखील घेतल्या जातील आणि सिंगल डबलने अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकतो टीम बबन स्मृती 11ला 2 धावा इथनं घेतल्या गेल्या आणि अशा प्रकारे 2 षटकांची देखील समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती, 12 चेंडू शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 8 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यानंतर जो होणारा सामना आहे त्याची देखील नाणेफेकी आपण केली. टॉस दरम्यान जिंकला होता संदीप पाटील, अर्थातच सँडीची गँग टीमचे कॅप्टन. फिल्डिंगचा निर्णय त्यांनी देखील घेतला. दोन्ही संघनायक टॉसच्या वेळामध्ये थोडे दुःखी दिसले, कारण पहिला सामना दोन्ही संघांनी गमावला. आता दुसऱ्या सामन्यामध्ये कोणाच्या चेहऱ्यावरती हसू असेल आणि कोणाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतील ते पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. सध्याच्या घडीला व्यासपीठावरती आकाश पाटील चेहऱ्यावरती स्माईल तर आहे, बट ती स्माईल आता किती वेळापर्यंत असेल. पुढचा सामना इंटरेस्टिंग आहे. शफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल दरम्यान इथं पाहायला मिळतं. पण सध्याच्या घडीला आकाश पाटील यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. अक्षय पाटील, मी उल्लेख केला होता की एका बाजूने असा एक संघ ज्या संघाकडे अगदी मिडल ऑर्डर फार स्ट्रॉंग, ज्याच्यामध्ये विशाल, निशांत आणि त्यानंतर मोनिश वझेसारखे चांगले बॅटर. बट दुसऱ्या संघाचा जर आपण विचार केला तर पूर्णपणे भरपूर सारे नवीन चेहरे त्या संघामध्ये आहेत. बट नेहमी आम्ही एका गोष्टीचा उल्लेख करतो, आज देखील केला, की ऑन द पेपर तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत त्या गोष्टीला महत्त्व नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ किती चांगला होतो त्या गोष्टीला महत्त्व. आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ आणि हा सामना खऱ्या अर्थाने गाजवला बबन स्मृती 11 क्रिकेट संघाने. गोलंदाजी चांगली केली आणि त्यानंतर 28च्या चेजमध्ये सध्याच्या घडीला हीच गोष्ट आपण म्हणू शकतो की हा सामना बबन स्मृती 11 क्रिकेट संघाच्या खिशामध्ये, कारण हा सामना जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. तिसरं षटक आपण विशाल उर्फ मॅकला गोलंदाजी करताना पाहतो. आज खऱ्या अर्थाने कोणाचा जादू चाललाच नाही. मोनिश देखील फेल झाला, निशांत देखील फेल, विशाल देखील फेल. जर इतके सारे खेळाडू एकाच मॅचमध्ये फेल होतील तर त्यानंतर सामना जिंकणं कठीण. विशालचा पुढचा बॉल फुलर लेंथ होता, आडव्या बाटने फटका केलाच होता. बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये आहे. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतलेत. तालमेलचा अभाव, अंपायर सिग्नल आलेला नाही आहे. एक्झॅक्टली काय घडलं ते देखील पाहावं लागेल. सिग्नल अजून देखील आला नाही आहे आणि अंपायर्सने थर्ड अंपायरची मागणी इथनं केली आहे. आपल्याकडे सुविधा देखील अवेलेबल आहे, कारण साईड अँगल देखील आहे. सो चेक केलं जाईल की रनआउट आहे की नाही. आणि अंपायर सिग्नल इट्स आउट, कारण खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं गेलं डायरेक्ट हिटर्स लागला. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का. बट पूर्णपणे आपल्या संघाला एक चांगल्या पोझिशनमध्ये, मजबूत पोझिशनमध्ये अक्षय पाटील यांनी पोहोचवलं, कारण इथनं हा सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज, चला लवकर पाठवा न्यू बॅटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्रमांक 5 वरती अखिल वझे. क्रमांक 5 वरती आपल्याला पाहायला मिळतील. आमचे याज्ञिक वझे देखील तयारी करतात, ते देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. गतवर्षी त्यांच्या एका धावेसाठी देखील 10,000 रुपये पारितोषिक लावलं गेलं होतं आणि यावर्षी जेव्हा ते उतरतील त्यांच्या एक कॅचसाठी देखील 20,000 लावले जातील. बट ते उतरतील कधी हा देखील सर्वात मोठा प्रश्न. फिटनेस फार चांगली त्याने देखील मेंटेन केलेली आहे. स्पेशली कालच ते शॉपमध्ये गेलेले शूज घेण्यासाठी की उद्या मॅच खेळायची आहे. नवीन शूज देखील घेऊन तो आला. आता त्याचा खेळ कसा होईल ते देखील पाहावं लागेल. आणि त्यांचेच बंधू आमच्या सोबत आहेत.
इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक ऑन द राईज. अपिश देखील आपण म्हणू शकतो. फिल्डर पाठलाग करतायत. फिल्डिंग देखील चांगली राहिली. दरम्यान या बॉलवरती या 2 धावा पूर्ण केल्या जातील. पूर्णपणे हा देखील एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. असा दिवस जर आपण बघितला तब्बल 5वा सामना सुरू आहे आणि त्यामध्ये पहिला सामना एकतर्फी होता आणि त्यानंतर हा 5वा सामना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळतो. एकंदरीत विचार केला 5वा सामना म्हटलं गेलं तर या दोन्ही संघाचा पहिलाच सामना आहे. त्या अनुषंगाने आपण फर्स्ट राऊंडमधला हा शेवटचा सामना प्रत्येकी टीमसाठी असं देखील म्हणू शकतो. आणि त्यामध्ये इथनं बाजी मारताना आपल्याला संघ दिसतोय बबन स्मृती 11. अजून देखील बघा आवश्यकता इथनं असेल 4 धाब्यांची. 4 अजून देखील बनवायच्या आहेत. मॅक अजून देखील प्रयत्न तर करतायत. डिफेन्स स्ट्रोक बॅटची कडा देखील लागली होती. थर्ड मॅन रिजनला फिल्डिंग चांगली राहिली. एकदा इथनं पूर्ण केली गेली. रनआउटची देखील इथनं अपील केली गेली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथनं धक्का लागेल. इथनं आवश्यकता असेल 3 धाब्यांची. अजून देखील विचार केला तर या मॅचमध्ये बॉल शिल्लक आहेत. 1 षटकाचा खेळ बाकी आणि फक्त 3 धाब्यांची आवश्यकता. सहा चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. इथनं आज कोणता चमत्कार घडेल का टीम जॉन उमान इंटरप्राइजेससाठी. 6 चेंडू 3. बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा गोष्टी असे समीकरण आपण जर सांगायचं झालं 10 मॅचेसपैकी 9 मॅचेसमध्ये हे समीकरण चेंजच होईल. एखादा असा सामना असतो ज्याच्यामध्ये असं समीकरण डिफेंड होतं. आज ते इथनं घडवलं जाईल का. 6 मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता. चला जास्त वेळ खर्च नका करू. फिल्डिंग लावून घ्या. 6 मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता. आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्याची जिम्मेदारी दिली गेली गौरव पाटीलच्या खांद्यांवरती. बघा फार वेळ खर्च होतोय टीम जर्मन एंटरप्राइजेस. फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला सुरुवात करा कारण यानंतर देखील 4 मॅचेस कंपल्सरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला खेळवायच्याच आहेत. सो फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. याज्ञिक वझे ज्यांचा उल्लेख आम्ही आताच केला होता की कालच ते नवीन शूज घेऊन आलेत. ते देखील कधी आपल्याला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतील. 6 मध्ये 3 डिफेंड करायचे आहेत. 6 चेंडूमध्ये 3 डिफेंड करण्यासाठी जर विचार केला तर पहिले 3 चेंडू फार इम्पॉर्टंट ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादी विकेट आणि कोणतीही धाव खर्च करायची नाहीये. तेव्हा जाऊन आपण म्हणू शकतो की कमबॅक. बट तास पलीकडे प्रयत्न फलंदाजांचा हाच असेल की हा सामना लवकर समाप्त करायचा. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली गेली. पॉइंटला देखील मिसफिल्ड. 2 धावा देखील इथं पूर्ण होतील का. डायरेक्ट हिट. काम तमाम. त्याच दिशेने डगआउट आहे आणि त्याच दिशेने आता धावत जावं लागेल. धक्का लागला. 5 चेंडू आता 2 धाव्यांची आवश्यकता. अजून देखील बघा सामना बाकी तर आहेच डीजे. रुपेश दादांचं देखील आगमन. कुमार रुपेश पाटील सर्वांचे लाडके छोटू दादा. 5 चेंडू 2 धाव्यांची आवश्यकता. या अगोदर जो सामना झाला होता पिंकी स्मृती 11लाच आपण खेळताना बघितलं होतं आणि त्या मॅचमध्ये बाजी जी मारली होती किंजल 11ने. बघा रुपेश पाटीलला आपण लकी जरूर म्हणतो पण यावर्षी काय घडेल. सुरुवात इतकी खराब झाली पण कमबॅक कसं करायचं ते छोटू दादांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्यांचा कमबॅक हा चांगल्या पद्धतीनेच होईल त्यामध्ये देखील काही शंका नाही आहे. 5 चेंडू 2 धाव्यांची आवश्यकता. आडव्या पाठने फटका खेळले
आणि दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या धावेसोबत हा सामना समाप्त. सामना दरम्यान जिंकला टीम बबन स्मूथ 11. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बबन स्मूथ 11 अँड हार्ड लक टीम जर्मन एंटरप्राइजेस. मॅन ऑफ द मॅचसाठी देखील जास्त विचार करण्याची गरज नाही. या स्पर्धेमधलं सर्वोत्तम षटक ज्याने टाकलं, एक षटक टाकून एकही धाव खर्च न करता 4 विकेट त्याने घेतले. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू मोहित पाटील. सो मॅन ऑफ द मॅच देऊया मोहित पाटीलला. व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी. कृष्णा स्मूर्ती यांच्या स्मरणार्थ श्रीमान करण ठाकूर पाटील दादांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्यानंतर प्रतीक दादांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. आणि त्याचप्रमाणे एक चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण बघितली, त्याविषयी देखील चर्चा मी नक्कीच करेन. पण त्या अगोदर देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्यासोबत तुलसीचं रोपटे देखील दिले जात आहे. ही देखील एक चांगली कन्सेप्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. दादांच्या शुभ हस्ते दिले जात आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि तुलसीचं रोपटं. सो वेल प्लेड मोहित पाटील, वेल प्लेड ऑल बबन स्मृती 11 अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आलो मॅचच्या दिशेने जाऊया. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. एन्जॉय करत राहा, पाहत राहा सूर्य प्रीमियर लीग 2023. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर जसा सामना सुरू होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि या मॅचच्या पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा आवाज ऐकूया. आवाज कल्याण डोंबिवलीचा राहुल भोईर सर यांच्या शुभवाणीतून मॅच पहिलं सत्र. धन्यवाद.
थँक्यू सो मच विशाल. चला आपण लगेचच मॅच ऑन करूया. मॅचला होते सुरुवात. 6वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्रिवेन इंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट सँडिकी गँग.